तर इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी सगळी मुवमेंट होती त्याचं एक राजकीय पंख म्हणून तयार झालेला पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष, की ही विल बाउन्स बॅक ऑर नॉट. पण मी जसं म्हणले की तुम्ही ज्या विचारावर किंवा जो तुमचा बेस आहे, जोपर्यंत तुम्ही तो बेस परत मिळवणार नाही तोपर्यंत तुम्ही परत त्या जागेवर येऊ शकणार नाही. आम्ही मत देण्यासाठी आणि मत बनवण्यासाठी काम नाही करत. सरकार, निवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षात वेगळे पण सांगून सत्तेत आला होता. मग तुमचं वेगळं पण कुठे? चाकूने भाजी कापायची की माणूस? भारतीय जनता पक्षाकडे पण याचं उत्तर नाहीये. ज्याचं आज महाराष्ट्राचं बेसिक स्ट्रक्चर हे जातीवर आधारित आहे. डेस्कला आणि त्यांना जास्त असेल तर मग हे कुठे शहाणपणाचंही तुम्ही बातमीदारीमध्ये अडकून राहणं. तर तुम्ही आधी पूर्ण ऑपरेशनल सिस्टीम समजून घ्या. त्या ऑपरेशनल सिस्टीम मधला करिअर पाथ बघा. पण समाजाची मूलभूत रचना जोपर्यंत जातीवर आधारित आहे तोपर्यंत इथलं राजकारण, इथलं समाजकारण त्याच्यापेक्षा वेगळ्या स्ट्रक्चरवर तयार होईल अशी अपेक्षा तरी कशी काय करू शकता? मग तुम्ही जात काढून टाका, बाजूला करून टाका. नमस्कार, मी आशिष सेलोकर तुमचं स्वागत करतोय उघड उघड या आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर. उघड उघड नक्की कशासाठी? उघड उघड काय आहे? तर उघड उघडचा उद्देश आहे चर्चेच्या माध्यमातून नव्या दृष्टिकोनांना वाचा फोडणे आणि नव्या गोष्टी समजून घेणे. सो कॉल्ड मुख्य प्रवाहातील मीडियावर बोलल्या न जाणाऱ्या गोष्टींवर इथे मोकळेपणाने चर्चा करणे. इतिहास, समाज, राजकारण, संस्कृती कोणताही विषय इथे अस्पृश्य नाही. जे हरवले आहे, अपूर्ण पोहोचले आहे किंवा चुकीच्या पद्धतीने सादर झाले ते आम्ही अभ्यासाच्या कसोटीवर तपासून तुमच्यासमोर ठेवू. स्पष्ट, निर्भीड आणि निपक्षपातीपणे आजच्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत सकाळ पुणेच्या सर्वात तरुण संपादिका आणि राजकीय विश्लेषक शीतल पवार मॅम. आपण त्यांच्यासोबत राजकारण, माध्यमांची ताकद आणि माध्यमांची जबाबदारी याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करत हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. चर्चा सुरुवात करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा चर्चांसाठी नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. शीतल पवार मॅम, तुमचं उघड उघड मध्ये स्वागत आहे. थँक्यू मॅम. तुमचा प्रवास इंजिनियर ते एडिटर, तो प्रवास कसा काय झालाय? अपघात असं मी प्रत्येक वेळा म्हणते. मला वाटतं की सेल्फ एक्सप्लोरेशनचा प्रवास होता आणि त्यामुळे म्हणजे एवढं डायव्हर्स प्रोफेशन निवडता आलं आणि त्याच्यात चांगल्या पद्धतीने सस्टेन करता आलं. म्हणजे 10वी-12वीला चांगले गुण मिळाले की एका छोट्या शहरात जेव्हा आपलं अपब्रिंगिंग होत असतं तर आपल्या समोर बाय डिफॉल्ट 2 पर्याय असतात. एक तर डॉक्टर व्हा, नाही तर इंजिनियर व्हा. डॉक्टर व्हायचं नाही म्हणून इंजिनिअरिंगला आले. त्यातनं जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास सुरू होता तर त्यावेळेस आई वडील दोन्ही अधिकारी असल्यामुळे मग अधिकारीच व्हावं का असा पुन्हा अजून एक डिफॉल्ट पर्याय माझ्या समोर होता. त्यातनं MPSCचं प्रिपरेशन पण सुरू केलं. पण त्यावेळेस माझे मेंटर की ज्यांचा मी कायम उल्लेख करते, यजुर्वेंद्र महाजन सरांची भेट झाली आणि त्यांनी माझा कल समजून घेतला आणि ते म्हणले की जर तुला सामाजिक क्षेत्रात धोरणांवरच परिणाम करणारं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी अधिकारी होण्याची गरज नाहीये. त्याच्यासाठी शिक्षणाचेही आणि वेगळ्या पद्धतीचेही पर्याय उपलब्ध आहेत. मग त्यातनं थोडंसं एक्सप्लोअर केलं. मग सोशल सायन्सेस त्यातल्या अपॉर्च्युनिटीज कळल्या. त्यातनं मास्टर्स टाटा इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेत करता आलं. टाटा इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये शिकताना मला आणि वेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालं. म्हणजे दिल्ली, बँगलोर अशा ठिकाणी नोकरी करायला मिळाली. वेगळ्या प्रकारच्या संस्था, वेगळ्या पद्धतीने काम करणारी लोक त्यांनी वेळोवेळी मेंटर केलं आणि यातनं आपण असं म्हणतो ना की एक्सप्लोअर करायला तुमचं मन मोकळं, म्हणजे एखादी करिअर अपॉर्च्युनिटी किंवा एखादी संधी मिळाल्यानंतर ती एक्सप्लोअर करण्यासाठीचा ओपननेस तुमच्यामध्ये पाहिजे आणि तो त्यावेळेस माझ्याकडे होता. माझी इकोसिस्टीम त्या पद्धतीने काम करत होती. मला गाईड करणारी लोक तशी वेगवेगळ्या टप्प्यावर मिळत गेली आणि त्यातनं मग सोशल सायन्स, मग रिसर्च मधनं पॉलिटिकल कन्सल्टन्सी आणि पॉलिटिकल कन्सल्टन्सी मधलं मीडिया एक्सपोजर आणि त्यातनं मीडिया असा तो माझा प्रवास आहे. 3-4 वर्ष एके ठिकाणी काम करणं, ते पूर्ण अनुभवणं, त्यातनं शिकणं, त्यातला जो कोणी बेस्ट एक्सपर्ट असेल त्याचं गायडन्स घेणं आणि त्यातनं अजून काहीतरी नवं शिकून पुढे जाणं, असा मागच्या 10-12 वर्षातला शिक्षणाचा आणि कामाचा प्रवास राहिलाय. त्यामुळे इंजिनिअरिंग ते मीडिया असं ट्रान्झिशन मला तुलनेने सोपं गेलं. नाही, एक जर्नलिझम पॅशन आहे की प्रोफेशन आहे?
माझ्यासाठी प्रोफेशन आहे आणि मला वाटतं की माझं जे पॅशन आहे त्याला माझं प्रोफेशन बळ देतं. मला म्हणजे व्हॉट आय एम पॅशनेट अबाउट की काहीतरी बदल घडला पाहिजे. चेंज समाजामध्ये एक बदल आणण्यासाठी आपण इंजिनिअरिंग ते सोशल सायन्स हा एवढा मोठा प्रवास केला. त्याच्यासाठी त्यावेळेस घरच्यांना कन्व्हिन्स केलं, आपल्या आजूबाजूच्या सोशल इकोसिस्टमला कन्व्हिन्स केलं, कुटुंबाची सगळी जुळवणी त्या भोवती घडवून आणली. मग आता त्यात बदल घडवायचा आणि मला वाटतं की त्या सामाजिक बदलामध्ये माध्यमांचा आणि मीडियाचा खूप मेजर रोल असतो. आय एम फॉर्च्युनेट इनफ की म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजते की मला योग्य वेळी योग्य संधी मिळाली आणि सोशल सायन्स, रिसर्च आणि मीडिया असं माझं ट्रान्झिशन होऊ शकलं. आणि त्यामुळे मला वाटतं की जे समाजामध्ये किंवा विचारांमध्ये एक जो बदल घडवून आणायचा आहे त्याच्यासाठीचं माध्यम म्हणून मला आत्ताची जी माझी नोकरी आहे किंवा माझं जे प्रोफेशन आहे ते मला प्रचंड मदत करतं. त्यामुळे माझं पॅशन आणि प्रोफेशन हे एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे मला वाटतं की मी आउट परफॉर्म करू शकते माझ्या करिअरमध्ये. वा. आणि आपण असं म्हटलं जातं की मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण हळूहळू या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुलं कमी आहेत, म्हणजे कोणी करिअर म्हणून याला बघत नाही. तुम्हाला वाटतं काय प्रॉब्लेम कुठे आहे? मला वाटतं की करिअर म्हणून बघत नाही त्याची भरपूर सारी कारणं आहेत. एक तर काय आहे ना की मीडियाचं जे चित्र आज बाहेर तयार झालंय ना ते फार सकारात्मक नाहीये. प्लस मीडिया म्हणून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणजे पेपर प्रिंट माध्यम जे आहे त्याचा मीडिया म्हणून स्वतंत्र विचार केला पाहिजे. डिजिटल मेनस्ट्रीम माध्यमांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. टीव्ही ह्या माध्यमाचा आपण मीडिया म्हणून पूर्ण वेगळा विचार केला पाहिजे. आता जी पॅरलल समांतर डिजिटल माध्यमं तयार झाली त्यांचा करिअर म्हणून पूर्ण वेगळा विचार केला पाहिजे. याबद्दलची पुरेशी माहिती ह्या नव्या पिढीमध्ये असतेच असं होत नाही. यातलं सगळंच करिक्युलम मध्ये शिकवलं जातं असं होत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की मीडियाचा खूप संकुचित अर्थ आणि खूप संकुचित दृष्टीने आपण मीडियाकडे बघतो. म्हणजे हातात बूम धरून बाईट घेणारा पत्रकार ह्याच्या पलीकडे मीडियाची काही वेगळी व्याख्या आपल्याला लोकांमधनं ऐकायला मिळेल असं मला वाटत नाही. कम्युनिकेशन हे खूप मोठं क्षेत्र आहे. आत्ताच्या करिअर म्हणजे वेगवेगळे जे करिअर आपण बोलतो त्याच्या टेक्नॉलॉजीच्या खालोखाल कम्युनिकेशन महत्वाचं आहे. असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याच्यात कम्युनिकेशन लागत नाही. शेतीत कम्युनिकेशन लागतंय, पाण्यामध्ये कम्युनिकेशन लागतंय, सरकारमध्ये कम्युनिकेशन लागतंय, खाजगी कंपनीत कम्युनिकेशन लागतंय, AI मध्ये कम्युनिकेशन, एव्हरीवेअर यू रिक्वायर कम्युनिकेशन. आणि मला वाटतं की त्यामुळे मीडिया आपण अंडर इस्टिमेट करतोय प्रचंड त्या संकल्पनेला आणि त्याची ताकद समजून घेत नाहीये आणि ती त्या पिढीपर्यंत जात नाहीये. त्यामुळे याच्याकडे कोणी करिअर म्हणून बघत नाही. हा आत्ताचा मला मेजर गॅप वाटतो. किंवा आणखी कसा पैलू असू शकतो का याला, की एक मीडियावरती ट्रस्ट जरा कमी झालेला असं बघायला मिळतोय. कारण की आता बघा, ज्यावेळेस आपले स्वातंत्र्य चळवळ होती त्यावेळेस मीडिया तो जो काही असंतोष होता तो मांडण्यासाठी म्हणून एक माध्यम होतं. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठं योगदान आहे प्रिंट मीडियाचं, न्यूजपेपरचं. पण पुढे जाऊन थोडा तो एक ट्रस्ट कमी होत गेला असं जाणवतं बघताना. तर याचं हे पण एक रिझन असू शकतं का? ते रिझन असतं का नसतं ह्या उत्तराकडे जाण्याच्या आधी मी असं म्हणेन की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मतपत्र होती, वर्तमानपत्र किंवा न्यूजपेपर नव्हते. आपले विचार, आपल्याला जे काही प्रबोधन घडवायचे त्यासाठी नियतकालिक सुरू झाली आणि त्यातनं विचार मांडले जात होते. आत्ता सकाळ हे विचारपत्र आणि मतपत्र नाहीये. आत्ताच महाराष्ट्र टाइम्स हे मतपत्र किंवा ओपिनियन पेपर नाहीये. आम्ही न्यूजपेपर आहोत. आम्ही बातम्या देतो, आम्ही माहिती देतो. हा फरक आपण सगळ्यात आधी समजून घ्यायला पाहिजे. आणि काय होतं ना की आपण जे सरसकटीकरण करायला लागलोय सगळ्या मीडियाचं आणि सगळ्यांना एका तराजूत बसवायचंय आपल्याला. सकाळ उघड आणि कुठलं साम, लोकमत, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी इन म्हणजे प्रत्येकाला सेम चौकटीत बसवायला निघालो आपण. आणि त्यामुळे मला वाटतं की मग ती विश्वासार्हता कमी होते का नाही होते. खूप धाडसी वाक्य आहे हे की ती कमी झालीये का असं असं तुम्ही नाही म्हणू शकत. कारण मी जसं मागासच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटली की हे प्रत्येक माध्यम, या प्रत्येक माध्यमाचा ऑडियन्स म्हणजे याचा वाचक, प्रेक्षक, त्याची माहितीची, बातमीची, मताची गरज आणि याला समांतर उभी राहिलेली समाज माध्यमांची व्यवस्था की जी एक पूर्ण नवा मीडिया म्हणून आत्ता या घडीला काम करते. हे सगळं आपण एका चौकटीत बसून सगळंच म्हणजे काय म्हणतात क्रेडिबिलिटीच्या पॅरामीटर्सवर कसं मोजणार. म्हणजे नियम तरी सारखे आहेत का? रेग्युलेटरी नियम जे असतात म्हणजे वर्तमानपत्राचाच कायदा डिजिटल माध्यमांना जर लागू होत नसेल तर क्रेडिबिलिटीचा सेम निकष आपण तोच वर्तमानपत्रांना आणि तोच डिजिटल माध्यमांना लावून कसं चालेल.
त्यामुळे मला वाटतं की हे सरसकटीकरण करायला नको. हो, मला वाटतं की माध्यमांवरचा विश्वास कमी व्हायला लागलाय, पण कारण याच्यावर काही प्रबोधनच केलं जात नाहीये आता. त्याच्यावर काही अवेअरनेस क्रिएट केला जात नाहीये आणि त्यामुळे माझ्या व्हॉट्सअपवर आलेलं तेच मला सत्य वाटण्याचा जो काही धोका वाढलाय किंवा तेच खरं अनेक लोक मानतात आणि मग त्यातनं एक क्रेडिबिलिटी किंवा त्यातनं एखादं मत तयार करणं असा सगळा प्रवास सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की नाही, मग त्याला काय अर्थ आहे. पण वेअरॅज दुसरा त्याच्यातला समज असा पण आहे की अँकर, त्यातनं तयार होणारं वलय किंवा डिजिटल इन्फ्लुएन्सर्स, त्यातनं तयार झालेली पूर्ण एक नवीन अर्थव्यवस्था, यातनं ते लुक्रेटिव्ह पण वाटतं, यातनं एक काय म्हणतात फेम क्वेश्चन पण आहे की जो तरुणाईला आकृष्ट करतोय. त्यामुळे मला वाटतं की ही प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा ऑडियन्स वेगळा आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे हे कमी होतंय असं मी म्हणणार नाही, कारण कुठल्याही नोकरीला प्रतिष्ठेचं आणि पैशांचं वलय ह्या दोन गोष्टी सर्वाधिक कारणीभूत ठरतात त्या तरुणाईला आकर्षित करून घेण्यासाठी. ते तुम्ही माध्यमांबद्दल ह्या दोन गोष्टींबद्दलचा समाजातला एकूण समज काय त्यावरनं मला वाटतं की हे याच्याबद्दलचं एक मत बनलं पाहिजे किंवा ते बनतंय. त्यामध्ये पण असं दिसतं की अनअवेअरनेस प्रचंड आहे. म्हणजे त्यातल्या कुठल्या पदाला ग्रोथ कशी, म्हणजे मीडियामध्ये मी एंट्री केल्यानंतर पुढच्या 10-15 वर्षाचा माझा करिअर ग्रोथ काय हे तुम्ही एंट्री केलेल्या मुलाला विचारा ना आज. त्याच्याकडे तो प्लॅन आहे का त्याचा करिअरचा. जर तो नसेल तर मग जी त्याला त्याच्या करिअरची ग्रोथच माहित नाही तर तो दुसऱ्याला काय कन्व्हिन्स करणार आहे की दिस फील्ड इज गुड. तर हा थोडासा गॅप आहे. याच्यावर जर काम केलं तर मला वाटतं की मी परत म्हणेन की मीडिया नको, आपण याला कम्युनिकेशनचं क्षेत्र म्हणूयात. याच्यामध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. याच्यातलं करिअर बद्दल जर आपण बोलू, पण त्याआधी तुम्ही जे सांगितलं की ते आधी मत सांगायसाठी म्हणून सुरुवात झालेली, तर ते जे ओपिनियन मांडण्यासाठी सुरुवात झालेली, आताची जी मीडिया काम करते किंवा प्रिंट मीडिया, आपण स्पेसिफिकली प्रिंट मीडियामधून मत तयार करण्यासाठी कुठे ना कुठे यांचा इन्फ्लुएन्स असतोच. तर एखाद्या विचारसरणीला पकडून मत मांडल्या जातात का? मी परत तुम्हाला करेक्ट करेन, आम्ही मत देण्यासाठी आणि मत बनवण्यासाठी काम नाही करत. आमचा हेतू काय, बातमी देणं, जे घडलंय ते तुम्हाला सांगणं. आता काय झालंय की म्हणजे समाज माध्यमांचा जो काही गेल्या 10 वर्षातला प्रवास आहे, सोशल मीडिया, आपण ऑर्कुट वापरला, आपण फेसबुक वापरला, आता आपण ट्विटरवर आहोत, यातनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं अनिर्बंध एक मंच मिळाला. आशिषला वाटतंय काहीतरी लिहावं, आशिष बिंदास लिहून मोकळा होतो. शीतलला वाटतंय काहीतरी लिहावं, शीतल बिंदास लिहून मोकळं होते. तर त्यामुळे काय झालं की मतांतरांचं शेअरिंग प्रचंड वाढलं. याच्यावरनं तुमच्या पोस्टवर तुम्ही मांडलेल्या मतावर मला रिॲक्ट करता येतं, मी मांडलेल्या मतावर तुम्हाला रिॲक्ट करता येतं. इंटरॅक्शन, एक्सचेंज, कम्युनिकेशन वाढलं आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर मतं लादण्याची आपल्याला सवय व्हायला लागली आहे का? प्रत्येक गोष्टीवर मत द्यायची आपल्याला सवय व्हायला लागली आहे का? हा आपण विचार नाही करत आहे. त्यामुळे माझ्याजवळ जेव्हा एखादी बातमी येते तर त्या बातमीला मी माहिती म्हणून बघतच नाही, मला पटकन त्याच्यावर रिॲक्शन द्यायची, मला पटकन माझं मत बनवायचं. म्हणजे लाडकी बहीणचा यावेळेस काय 2500 रुपये मिळणार नाही, लगेच आय वॉन्ट टू कनेक्ट इट विथ परफॉर्मन्स ऑफ गव्हर्नमेंट, सरकार, निवडणुकीचे निकाल, पुढच्या निवडणुकीवर होणारा परिणाम, मला माझं मतच द्यायचंय त्याच्यावर. याच्यात आमची काय चूक आहे माध्यमांची? आम्ही तर माहिती दिली तुम्हाला जी घडली ती. त्यामुळे मला नाही वाटत की कुठलंही माध्यम डेलिबरेटली तुमचं एखादं मत बनवण्यासाठी काहीतरी काम करतंय. पण आता आपल्याला उपलब्ध असलेली डिजिटल माध्यमं, व्हॉट्सॲप, समाज माध्यमं, त्यातनं होणाऱ्या माहितीची देवाणघेवाण, याचा वेग इतका वाढलाय की माहिती ही माहिती बनून राहतच नाही, तिचं मतामध्ये कन्व्हर्जन होण्याचा स्पीडच प्रचंड वाढलाय. आपल्या सगळ्यांची मानसिकता त्या दिशेने जायला लागली. मला वाटतं की आपल्या विचारांचा वेग कमी करून आपण माहितीला माहितीच ठेवलं पाहिजे. आपण मतामध्ये जाण्याची घाई का करतोय ना? तुम्ही सगळी माहिती गोळा होऊ द्या ना, एक 5 वर्ष बघूयात आपण लाडकी बहीणचं काय होतंय आणि मग 5व्या वर्षानंतर काहीतरी मत बनवूयात त्याच्यावर. पण ही जी घाई झाली ना, याच्यामुळे असं परसेप्शन तयार व्हायला लागले की हे सगळं माझं एक मत किंवा माझा एक विचार बनवण्याच्या दिशेने हे सगळं सुरू आहे. प्रत्येक वेळीच असं असतं असं नाही, पण याचा अर्थ मत बनवण्यासाठी कोणी कामच करत नाही असंही नाहीये. त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा सातत्याने काम करते. मला वाटतं की तो आजच्या राजकारणाचा, आजच्या समाजकारणाचा, आजच्या मार्केटचा, आजच्या बाजाराचा एक अविभाज्य भाग बनून गेलेलं आहे हे सगळं जे काही डिजिटल माध्यमं आणि त्यातली मतांतर आहेत. त्यामुळे आणि आपण मार्केटचा भाग आहोत ना, आपण ग्राहक आहोत या बाजाराचे, त्यामुळे आपल्या मताला त्यात किंमत आलेली आहे. पण त्यामुळे मला वाटतं की आपण पण थोडं सजग राहायला पाहिजे
की माझ्या मताला परिणाम करण्यासाठी काही होतंय का, एखादी गोष्ट फक्त माहिती म्हणून माझ्यापर्यंत येते, याच्यासाठी आपण आपली सत्सक बुद्धी वापरायला काय हरकत आहे. बरोबर. आणि आता जे सोशल मीडियाचं तुम्ही बोललात, तर सोशल मीडियावरती त्या काही इन्फॉर्मेशन डंप केली जाते, ती काही विचारपूर्वक केली जाते, काही अजेंडानुसार केली जाते. तर आता सोशल मीडियाचा जो अप्रोच आहे तो एक सोसायटीसाठी घातक आहे की फायदेशीर आहे? कुठलंही अस्त्र आणि कुठलंही तंत्रज्ञान हे फायद्याचंही असतं आणि तोट्याचंही असतं. ते तुम्ही कसं वापरता याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे डिजिटल, AI, समाज माध्यम यांना की हे सगळे समाज विघातकच आहेत. शेवटी ते टूल आहे ना, ते मी कसं वापरणार आहे त्यानुसार त्याची उपयुक्तता ठरणार आहे. चाकूने भाजी कापायची की माणूस, हे ठरवणारा मी आहे ना. त्यामुळे मला वाटतं की समाज माध्यम किंवा आताचं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी काय करतोय, माझ्या आयुष्यात त्याचा मी काय उपयोग करून घेतोय, त्याचा मी माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ देतोय, ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये त्याचं बरं आणि वाईट परिणाम माझ्या जगण्यावर आणि माझ्या एकूणच आयुष्यावर अवलंबून आहे, असं आत्ताचं चित्र आहे. म्हणजे कसं होतं की सोशल मीडिया, उदाहरणार्थ डिजिटल फ्रॉड्स वगैरे प्रचंड वाढले. तर हे कशामुळे होतात की एक जी काही विशेषतः 45-50+ पिढी आहे त्यांना ते कम्युनिकेशन, बऱ्याच वेळा मुलं सोबत नसतात, रिटायरमेंट आलेली असते, मग कम्युनिकेट करता करता कोणीतरी आपली फसवणूक करतं, आपल्या त्या भावभावनांचा गैरप्रकारे वापर केला जातो. प्लस अल्गोरिदम तुमच्या भावनांबरोबर कसा वापर करून घेते हे तर बऱ्याच लोकांना आता माहितीच नाही अजूनही. याच्यातनं ॲडिक्शनचा एक प्रकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या डूज आणि डोंट्स ठरवल्या. माझी गरज काय, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वापरण्याची माझी गरज फक्त रील स्वाईप करण्याची आहे, एंटरटेनमेंटची आहे, माहितीची आहे. माझी गरज जोपर्यंत मी ठरवणार नाही तोपर्यंत ते माझ्यावर बरा परिणाम करणारे किंवा वाईट परिणाम करणारे हे कसं निश्चित होणार आहे. इंस्टाग्राम अलोन कांट डिसाइड एव्हरीथिंग. इट्स यू हु इज डिसाइडिंग की मी काय बघणार आणि काय नाही. आणि शेवटी तुम्ही जे बघत जातात त्यानुसार तुमचा अल्गोरिदम सेट होणार आहे. सो सगळं काही तुम्हीच ठरवताय. आपण कन्व्हिनियंटली आपण दुसऱ्यांना ब्लेम करणं सोपं असतं ना, तसं झालंय आपलं आता डिजिटल माध्यमांच्या बाबतीत. इट इज व्हेरी इझी टू ब्लेम अदर्स. तुम्ही ठरवा ना, बघू नका, रेग्युलेट करा, बायफर्केट करा, काय कुठली गोष्ट खरी आहे खोटी आहे, एक एक्स्ट्रा स्टेप घेऊन किमान ते फॅक्ट चेक करण्याचा तर प्रयत्न करा. पण ह्या सर्व गोष्टी होत नाही, मग अशा वेळी जे समोरचं आहे ते सगळंच वाईट हे म्हणणं जास्त सोपं आहे. आणि मला वाटतं की तो कन्व्हिनियंट पर्याय आपण सगळेच निवडायला लागलो आता. पण ते सेग्रिगेट कसं करायचं, समजून कसं करायचं? कारण की आता बघा, सोशल मीडिया वापरला कसा पाहिजे हे कोणी सांगितलं नाहीये, की डायरेक्ट मोबाईल आले ते त्यानंतर जो सोशल मीडियावरती कंटेंट होतो, रील्स येतात, ते बघायला एंटरटेनमेंट वाटतं, ते बघत जातात आणि त्यात सबकॉन्शियसली त्याला टार्गेट केलं जातं. म्हणजे आपलं एक इकॉनॉमिक वेनी बघा किंवा पॉलिटिकल वेनी बघा, कुठल्याही वेनी, प्रत्येकाचे काही फायदे नाही, पण ते माहीतच नाही ना कसं वापरायचंय. याचं कुठे काही ट्रॅडिशनल वेनी सांगितलं गेलं नाहीये. असं नाहीये खरं तर. जेव्हा अशी कुठलीही नवीन गोष्ट येते आणि ती एवढ्या मोठ्या समाजावर परिणाम करत असते ना, तर समाजातली म्हणजे किमान अजून तरी अशी पिढी जिवंत आहे की ती त्याच्यावर प्रबोधन करत असते. काही लोक व्याख्यानं घेतात, काही लोक वर्तमानपत्रातनं लेख लिहितात. पण मला वाटतं की या सगळ्याने आपला संवाद एवढा सोपा केला आणि आपल्या जगण्याला इतकी गती दिली की ते जे काही सांगितलं जातंय ते फार आपणही गांभीर्याने घेत नाही. म्हणजे मला आठवतं, मी 2-3 महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात एके ठिकाणी व्याख्यानाला गेले होते आणि माझ्या व्याख्यानाचा विषयच हा होता. तर ते जे आयोजक होते ते मला नंतर असं म्हटले की ते आता तू असा विषय निवडला ना, तर गावातल्या पोरांना वाटलं आता ही बाई आपल्याला मोबाईल बघू नका असं सांगणार. हा, म्हणजे मला ते बघायचंच आहे आणि तुम्ही येऊन ते मला बघू नका असं सांगणार असाल तर मी काय येऊ तुमचं ऐकायला. म्हणजे एवढा जर तुम्ही एक्स्ट्रीम विचार करणार असाल तर तुमच्यात आणि माझ्यात संवादच नाही होऊ शकत ना. मी काही तुम्हाला मोबाईल बंद करा असं सांगत नाहीये, पण माझी गरज काय हा प्रश्न कधीतरी तर विचारा स्वतःला. 7-7, 8-8 तास आपण त्या मोबाईलच्या किंवा सोशल मीडियावर फक्त स्क्रोल करण्यात घालवतो. त्यातनं मी काय शिकतोय, मला काय मिळतंय. मी काय म्हणते, किंवा मग तुम्ही फिक्स सांगा की मला दिवसातले 4 तास माझं मनोरंजन करून घ्यायचंय, त्याच्यासाठी मी रील्स बघणार. की मी तुम्ही स्वतःला तरी सांगा, मला नका सांगू. मला काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्याचं, म्हणजे मला किंवा इतर कोणालाही काय फरक पडणार आहे की तुम्ही कसं रेग्युलेट करताय हे सगळं किंवा काय नाही करते. पण स्वतःसाठी तर करा. म्हणजे एखाद्या आपण आता उदाहरणार्थ आपण सगळे प्रोफेशनल आहोत, आपण नोकरी करत असतो. अशा वेळेस माझ्या दिवसाच्या 8 तासाचं मी काही ना काहीतरी, नोकरीचे जे माझे 6 ते 8 तास ठरलेले असतात त्याचं मी काहीतरी बायफर्गेशन करतो ना, की मी पूर्ण दिवस कॅन्टीनमध्येच बसून राहतो. नाही, बरोबर.
तसं उरलेला जो आपला दिवसभरातला वेळ आहे तो मला कसा घालवायचा आहे. बऱ्याच वेळा ट्रॅफिकमध्ये असतो, म्हणजे प्रवासात असाल तुम्ही, कारण आता आपल्या सगळ्यांचा ट्रॅफिकचा मिनिमम घरी जायचा कामावरचा पिरियड मोर दॅन 1 hour झालेला आहे. तर मग त्या दरम्यान तुम्ही बघताय का, मग एंटरटेनमेंट हे एक कारण असू शकतं. काही वेळा खूप विकेंडला आपण बघतोय, माहिती म्हणून असू शकतं, कारण हेल्थ आणि अशा इतर टिप्स आपण कंटेंट खूप येत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं पर्पज जोपर्यंत ठरत नाही ना हे वापरण्याचं, तोपर्यंत कुठलाही नियम लावणं याला म्हणजे, आणि काय आहे की मला लागू असलेला नियम तुम्हाला लागू असेल असं नाहीच आहे ना. कस्टमायझेशन किती वाढलंय. त्यामुळे मला वाटतं की हे प्रत्येकाने ज्याचं त्याचं स्वतः ठरवायचंय. आणि असं नाहीये की याबद्दलची माहिती आणि इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये. याबद्दलची माहिती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. इट्स जस्ट दॅट आपण एक माझं भलं कशात आहे ना, ते संवाद सोपा झालाय, एंटरटेनमेंट इतकी सोपी झाली, आणि बेरोजगारी, उपलब्ध असलेला वेळ, गॅजेट्स, आणि ती जी मांडणी आहे ती इतकी आकर्षक आहे. तर मला वाटतं की या सगळ्या विळख्यात आपण अडकून पडतो, आणि ते वेगळेपण जे बाजूला काढून घ्यायचं असतं ना स्वतःला ठरवून, ते होत नाही. आणि मग बाजूला काढून घेणं म्हटलं की ते शिक्षेसारखं वाटायला लागतं अनेकांना. आणि मग सांगणाराही असतो, तो तू कोण मला सांगणारा, म्हणजे तू, बरं गंमत काय आहे की तो सांगणारा पण त्याच माध्यमावर उपलब्ध आहे. म्हणजे डिजिटलवरच कोणीतरी तुम्हाला एखाद्या पॉडकास्ट मधनं सांगताय ना की हे बरं आहे का वाईट आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण डिजिटलवर काय निवडतोय, कुठले चॅनल्स तुम्ही फॉलो करताय, त्यातनं तुम्ही कुठली माहिती घेताय, खूप सिलेक्टिव्ह राहायला पाहिजे, जे आत्ता आपण राहत नाहीये. आणि तो मला मेजर प्रॉब्लेम वाटतोय आत्ता आपल्या सगळ्यांसाठीच. असं नाहीये की याच्यावर प्रबोधन होत नाहीये. लोक आहेत, एजन्सीज आहेत, चॅनल्स आहेत की जे याच्यावर सातत्याने लिहितायत, बोलतायत, मांडणी करतायत, मोठे मोठे ग्रुप्स काम करतायत याच्यावर. कारण हा आपला नाही हो, तुमचा माझा नाही, आज हा जगासमोरचा प्रश्न आहे. बरोबर. पण मला तिथे गॅप दिसते की शेवटी ते समाज मनाने ठरवायचंय. म्हणून याच्यावर रेग्युलेशन वगैरे असायला पाहिजेत का? म्हणजे बघा आता जसं चायना आहे, चायनामध्ये 18 वर्षाच्या आधीच्या मुलांना कुठलाही असा कामाच्या व्यतिरिक्तचा कंटेंटच दाखवला जात नाही टिकटॉकला. त्यांना म्हणजे फक्त एज्युकेशन आणि त्या रिलेटेड कंटेंट, आणि जो काही कंटेंट असा एंटरटेनमेंट रिलेटेड कंटेंट असतो तो एक 7 त्यानंतर एक 2-3 तास त्यांना दिसतो. तर अशा प्रकारात काही रेग्युलेशन असायला पाहिजे असं वाटतं का? एवढे रेग्युलेशन्स नसावेत असं माझं मत आहे. रेग्युलेशन्स असले पाहिजेत, कारण कंटेंटमध्ये काय आहे की हिंसा, गेमिंग असे भरपूर सारा कंटेंट असतो की ज्याच्या नुसत्या व्हिज्युअल इफेक्टनेही आपल्या मानसिक स्वास्थ्यावर ते सगळं कंटेंट परिणाम करत असतं. तर मला वाटतं की त्यामुळे एक रेग्युलेशन असलं पाहिजे. पण कसं आहे ना शेवटी की हे म्हणजे जसं प्रत्येक याला एक कुठलंही सॉफ्टवेअर असतं ना, त्याला एक क्रॅक व्हर्जन असतं. तसं आहे, तुम्ही खूप नियम आणले तर त्याला काही ना काहीतरी क्रॅक व्हर्जन शोधणारी ही पिढी आहे. त्यामुळे त्यांना ते बाहेरनं असं फोर्स करण्यापेक्षा ना, आपण ते त्यांच्यात आतून कसं आणू शकतो, ती जाणीव कशी तयार करता येईल, कारण ती सस्टेन करणार आहे. हे फोर्स फिट रेग्युलेशन ते एका म्हणजे त्याला मर्यादा आहे, ते टिकाऊ नाहीये. जर ते टिकाऊ हवं असेल तर ते पिढीमध्ये आणायला लागेल, ते शिक्षणातनं आणायला लागेल, ते मूल्य शिक्षणातनं आणायला लागेल, ते संस्कारातून आणायला लागेल, ते पालक म्हणून कृतीतनं आणायला लागेल, ते कुटुंब म्हणून कृतीतनं आणायला लागेल, ते शाळा, सोसायटी, समाज म्हणून कृतीतनं आणायला लागेल. ते नुसतं फोर्स करून नाही होणार. आपल्याला चीन व्हायचंय का? आणि चीन व्हायचं नसेल तर मग ते ह्या समाज मनातनं यायला लागेल. बरोबर. आणि जसं सोशल मीडियाचा इम्पॅक्ट जरा बराच वाढलेला आहे आता सोसायटीत. त्यावेळेस आपण आता इलेक्शन मध्ये पण बघायला गेलो तर जे नवीन युट्यूबर्स आलेत, कंटेंट क्रिएटर कम जर्नलिस्ट, म्हणजे जसं आकाश बॅनर्जी झाले किंवा ध्रुव राठी, तर या नवीन जर्नलिस्ट बद्दल तुमचं काय मत आहे? दे आर नॉट जर्नलिस्ट. ते तसे म्हणतात की आम्ही न्यू एज जर्नलिस्ट आहेत. तर काही आता जर्नलिझम ते कोण कसं काय, त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की आम्ही सोसायटीसाठी काम करतो, आणि ते झालं पण आहे की त्यांच्या मते जे सोसायटीसाठी काम होतं ते 2024च्या इलेक्शन मध्ये काही ना काहीतरी जाणवलं. आकाश बॅनर्जीचा इम्पॅक्ट असो किंवा ध्रुव राठीचा इम्पॅक्ट असो. तर तुम्हाला असं वाटतंय की ते इम्पॅक्ट होतोय? मी तुम्हाला आता असं विचारेन की जर्नलिस्ट सोसायटीवर इम्पॅक्ट करणारे लोक जर्नलिस्ट असतात का? मग बाबा आमटे जर्नलिस्ट होते, राजेंद्र सिंगजी जर्नलिस्ट आहेत, त्यांनी समाजावर परिणाम तयार करायसाठी तर एक त्यांचा इम्पॅक्ट होतो ना. युट्यूबर्स आर युट्यूबर्स, क्रिएटर्स आर क्रिएटर्स, इंस्टाग्रामर्स आर इंस्टाग्रामर्स अँड जर्नलिस्ट आर जर्नलिस्ट. आपण हे एक करायची जी गल्लत करतोय ना, तिथेच आपली चूक होते. म्हणजे मी असं म्हणत नाही की युट्यूबर रिसर्च नाही करत,
युट्यूबर एखादी गोष्ट फॅक्टफुली किंवा फ्लो मध्ये नाही मांडत, पण म्हणून ते जर्नलिस्ट आहे असं म्हणू नका. कारण मग गरजच काय ना मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेण्याची, 2 वर्ष डिग्री करण्याची, त्याच्यात PhD करण्याची काही गरज नाही. मी एक युट्यूब चॅनल काढलं की मी जर्नलिस्ट बनतो. म्हणजे एक डेफिनेशन कुणाला जर्नलिस्ट म्हणायला पाहिजे? मला असं वाटतं की जी ट्रेडिशनल डेफिनेशन आहे जर्नलिझमची, ती मत देणं ही नाहीच आहे. माहिती देणं, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्लॅटफॉर्म मधनं खरी माहिती माझ्या प्रेक्षकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं इज जर्नलिझम. ती माझ्या नीतिमत्तेच्या चौकटीला धरून असली पाहिजे. मग त्याचे पॅरामीटर ठरलेले आहेत. म्हणजे आम्हाला रानडेमध्ये असं शिकवलं होतं की उलट्या त्रिकोणात बातमी दिली पाहिजे. म्हणजे ते शिकलो ना आम्ही, एका स्कूलमधनं आलेलो आहे की बातमी कशी लिहायची, बातमी कशाला म्हणतात, बातमीची पॅरामीटर्स काय आहेत. मग डिजिटल आणि टीव्ही माध्यमांत कदाचित त्या उलट्या त्रिकोणाची व्याख्या अजून थोडी बदललेली असेल. पण मला वाटतं की तुम्ही मिळालेली माहिती, खरी माहिती, ट्रूथफुल माहिती द्या. दिस इज जर्नलिझम. दॅट्स इट. तुमचं मत नका आणू प्रत्येक बातमीमध्ये. तुमचं मत आलं की मग ती पत्रकारिता नाहीये. आणि इनकेस जर असं जर कुठला युट्यूबर करत असेल तर मग त्याला जर्नलिस्ट मी तेच म्हणते ना, युट्यूबर इज अ युट्यूबर. युट्यूबर काही करू शकतो, त्याला पूर्ण स्वातंत्र्य मत देण्याचं. तो मला वाटतं की ह्या नवमाध्यमांनी आपल्याला मत देण्याचा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. तो फेसबुकने मिळवून दिला, तो ट्विटरने मिळवून दिला, तो युट्यूबने मिळवून दिला, तो इंस्टाग्रामने मिळवून दिला. टिकटॉक वॉज नॉट अ प्लॅटफॉर्म की ज्याच्यावर आपण काही मत व्यक्त करू शकतो. तो एंटरटेनिंग प्लॅटफॉर्म होता. पण जिथं जिथं तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकतात, तर ह्या सर्व नवमाध्यमांनी ती जागा आपल्याला मिळवून दिली. तर ते आपल्यासाठीचं ब्लेसिंग आहे, आपल्या नव्या पिढीसाठीचं. कारण शेवटी जी ट्रेडिशनल माध्यमं आहेत, पारंपरिक माध्यमं, यांच्यामध्ये मक्तेदारीचा विषय आहेच ना. म्हणजे सकाळमध्ये माझा सरसकट सगळ्यांचे लेख छापून येत असतील का एकेकाळी? फार थोड्या लोकांना नेमकं माहिती की ते माझं हे काय छापून आणायचं असेल तर मला कोणापर्यंत जायचंय, ती व्यवस्था माहितीये, त्यातली लोक माहितीये. त्यामुळे मला वाटतं की समाज रचनेमधली मक्तेदारी मोडून काढण्यामध्ये नवमाध्यमांनी आणि समाज माध्यमांनी मोठी भूमिका पार पाडली. त्यामुळे माझं आडनाव काय आहे, माझं शिक्षण काय आहे, कुणीही असू दे, पवार, कांबळे, जोशी, प्रत्येकाला एक सारखा मंच मिळाला ह्या नवमाध्यमांमुळे. पण म्हणून मत देणारी प्रत्येक व्यक्ती पत्रकार आहे अशी आपण गल्लत करता कामा नये. ह्या माध्यमांनी मत व्यक्त करण्याचा प्लॅटफॉर्म दिलाय. या माध्यमांनी तुम्हाला पत्रकार नाही बनवलंय. त्याची एक प्रोसेस आहे. त्या स्कूलमधनं या, तिथनं शिकून या, देन यू आर अ जर्नलिस्ट. जस्ट बिकॉज यू हॅव अ युट्यूब चॅनल दॅट डज नॉट मीन यू आर अ जर्नलिस्ट, असं माझं मत आहे. आणि जे ट्रॅडिशनल मीडिया हाऊसेस आहेत ते या नवीन माध्यमांना अडॅप्ट करतायत का? करतात ना, का नाही करत? मला वाटतं की मीडियाचं मार्केट म्हणून जर आपण बघितलं तर ट्रेडिशनल मीडियाचे जे डिजिटल माध्यम आहेत किंवा त्यांचे जे डिजिटल चॅनल आहेत आणि ही नवमाध्यमांवरचे जे डिजिटल चॅनल आहेत, यांचं मार्केट पूर्ण वेगळं आहे. त्यामुळे यांच्या कामाची पद्धत पूर्ण वेगळी आहे. आता त्यामुळे हा प्रत्येक माध्यमाचा कॉल असेल. म्हणजे मी एक समजा मी सकाळ आहे, तर मला माझं डिजिटल माध्यम कसं ग्रो करायचंय, माझं असलेलंच डिजिटल चॅनल मला पुढे न्यायचंय की अजून एक 10 नवमाध्यमांमध्ये मला इन्व्हेस्ट करायचंय, हा माझा कॉल आहे. त्यामुळे मला वाटतं की असं नाहीये की जी पारंपरिक माध्यमं आहेत ती अडॅप्टिव्ह किंवा फ्लेक्झिबल नाहीये त्या नवमाध्यमांसाठी. यांचं डायनामिक्स आता प्रचंड वेगळं आहे. त्यांचा मार्केट सेगमेंट पूर्ण वेगळा आहे आणि त्यांचे बिझनेस मॉडेल्स पण वेगळे आहेत. म्हणजे कॉमस्कोर, उदाहरणार्थ कॉमस्कोरचं जे रेटिंग आहे त्याच्यामध्ये किंवा जे आपण म्हणतो ना नंबर 1, नंबर 2 ठरवणारे जे काही पॅरामीटर रेटिंग आहे, त्याच्यात फक्त ट्रेडिशनल मीडियाचं वेगळं रँकिंग आणि वेगळं आहे. मग त्याच्यात ही सगळी चॅनल्स येत आहेत का? तुम्ही एकमेकांशी कम्पीट करतायत का? तर त्याचं उत्तर आत्ता या क्षणी नाहीये. पब्लिक परसेप्शन मध्ये कदाचित ते आहे, पण बिझनेस, मार्केट प्लॅन, बिझनेस प्लॅन किंवा माझे रेव्हेन्यू सोर्सेस म्हणून अजून आम्ही क्लॅश नाही होते. त्यामुळे मला वाटतं की जेव्हा ते क्लॅश व्हायला लागेल किंवा जेव्हा ती स्पर्धा म्हणजे पारंपरिक माध्यमांना आणि नवीन माध्यमांना थेट एकमेकांबद्दल वाटायला लागेल, तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा आणि उहापोह सुरू होतील. पण त्यामुळे मला असं नाही वाटत की ट्रेडिशनल माध्यमं त्यांचं अस्तित्व पूर्ण नाकारतायत. आता ते मान्य करून को एक्झिस्ट करतायत अशी आत्ताची स्थिती आहे. अच्छा, तुम्ही जे बिझनेस मॉडेल बद्दल ज्या बोलत होत्या, तर न्यूजपेपरचं बिझनेस मॉडेल काय असतं? म्हणजे आम्हाला फक्त एवढंच कळते की त्याचे जे काही महिन्याचे जे चार्जेस असतात, जी काही पुरवणी येते तेवढंच फक्त उत्पन्न असतं की ते
पैसे येतात कुठनं न्यूजपेपरला? नाही, वर्तमानपत्रांचं म्हणजे कव्हर प्राइसचा जो तुम्ही उल्लेख केला की जे मूल्य असतं आपलं 5 रुपये 7 रुपये अशा रेंजमध्ये असतं आणि ते वितरण म्हणून येणारं एक उत्पन्न असतं आणि दुसरं जाहिरातींचं उत्पन्न असतं. मला वाटतं की जाहिरातींच्या उत्पन्नामुळे आम्ही त्या प्रोडक्टची किंमत काही 5 आणि 7 रुपये नाहीये, त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही जास्त असते, पण जाहिरातीतनं येणाऱ्या उत्पन्नामुळे आम्ही ते एका सबसिडाइज कॉस्टमध्ये आमच्या वाचकापर्यंत पोहोचू शकतो. पण महत्वाचा उत्पन्नाचा सोर्स हा जाहिरात हाच असतो वर्तमानपत्रांसाठी. मग जाहिरातीसाठी काही वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये तडजोड केली जाते का? नाही असं वाटत मला. एखादी कुठले तरी कॉर्पोरेट ग्रुप आहे त्यांच्या आपल्याला परमनंट मिळणार आहेत किंवा एखादी सरकार आहे त्यांच्या आपल्याला परमनंट जाहिराती मिळत राहतील, त्यासाठी काही फेवर केला जातो? नाही, मला नाही वाटत असं की अशा काही मॉडेल्सवर आपण काम करतो, कारण आत्ताचा जो प्रिंट मीडिया आहे ना त्यांचं जे बिझनेस मॉडेल आहे ते खूप ट्रेडिशनल आहे आणि मला वाटतं की जाहिरातदार आणि त्यांचे सेगमेंट पण खूप ट्रेडिशनल आहे. असं आउटराईट खूप नवं वेगळं काही जाहिरातदार किंवा जाहिरात आत्ताच्या सध्याच्या एक्झिस्टिंग प्रिंट मीडियामध्ये नाहीये आणि त्यामुळे मला वाटतं की त्यामुळे फार असं एकदमच आपण काय म्हणतात खूप जगावेगळी काही जाहिरात भूमिका किंवा आउटराईट काही फार वेगळी मांडणी आता आपण करतोय असं होत नाही. खूप ट्रॅडिशनल स्ट्रक्चरमध्ये कंटेंट, त्यांची संपूर्ण व्यवस्था, जाहिरातीची संपूर्ण व्यवस्था ही वर्षानुवर्ष म्हणजे अतिशयोक्तीने पण 50 वर्षापेक्षा जास्त काळ ती रुळलेली व्यवस्था आहे सगळ्यांचीच, एका दैनिकाची असं नाही, जवळपास सर्व दैनिकांची. आणि त्यांचं मार्केट सेगमेंट पण फिक्स्ड आहे, म्हणजे कोणी विदर्भात पॉप्युलर आहे, कोणी मराठवाड्यात पॉप्युलर आहे, कोणी पश्चिम महाराष्ट्रात पॉप्युलर आहे, कोणी पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण बेल्टमध्ये पॉप्युलर आहे, कोणी पश्चिम महाराष्ट्रातल्या अर्बन बेल्टमध्ये पॉप्युलर आहे, कुणी काय म्हणतात हायपर लोकलमध्ये पॉप्युलर आहे. म्हणजे सेगमेंट वाईज पण काही वर्तमानपत्रांची पॉप्युलॅरिटी. त्यामुळे हे खूप फिक्स्ड असल्यामुळे मला वाटतं की अशी मक्तेदारी किंवा अगदीच एखाद्याला झुकतं माप देणं असं फार वर्तमानपत्रांना करायला लागत नाही. आणि समजा कुणाला जर पत्रकारितेकडे वळायचंय किंवा असं संपादक या पदापर्यंत जर बघायचंय तर करिअर कसं करायला पाहिजे? वर्तमानपत्रात म्हणजे पहिले तर मी म्हणेन की तुम्हाला करिअर कम्युनिकेशन मध्ये करायचं की मीडियामध्ये हे ठरवा. कम्युनिकेशन मध्ये करायचं असेल तर वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल किंवा डिजिटलमध्ये नोकरी हा एकमेव पर्याय नाही. कम्युनिकेशन जेव्हा आपण म्हणतो मग तुम्ही अमेझॉन प्राईमसाठी नोकरी करू शकता, तुम्ही नेटफ्लिक्ससाठी नोकरी करू शकतात, तुम्ही कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स मध्ये अजून एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या कम्युनिकेशन डिझाईन मध्ये काम करू शकतात. कम्युनिकेशन मध्ये वास्ट अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही कुणाचंही कम्युनिकेशन डिझाईन करू शकता, व्यक्ती, संस्था, सरकार किंवा आणि इतर कोणी. तुम्हाला मीडियामध्ये काम करायचं असेल तर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला प्रिंटला काम करायचंय. प्रिंटला काम करायचं असेल तर तुम्हाला न्यूजला काम करायचंय की फीचरला काम करायचंय, डेलीला काम करायचंय की जे नियतकालिका असतात म्हणजे वीकली मंथली त्याला काम करायचंय. मग ते कोण प्रोड्यूस करते त्यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकतात. तुम्ही पब्लिकेशनमध्ये काम करू शकतात, म्हणजे पुस्तकं आणि प्रकाशन संस्थांमध्ये तुम्ही काम करू शकता. डिजिटलमध्ये तुम्ही गेलात तर तिथे करिअरच्या पूर्ण वेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आता. आणि टीव्ही हे पूर्ण स्वतंत्र माध्यम आणि स्वतंत्र त्याची परिसंस्था आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही आधी हे ठरवा की तुम्हाला कुठे काम करायचंय. कम्युनिकेशन तर त्याचा पूर्ण काय म्हणतो आपण त्यातला स्कोप पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला मीडियात काम करायचं असेल तर प्रत्येक मीडियाचा स्कोप वेगळा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पॅरलल समांतर माध्यमांमध्ये काम करायचं असेल तोही स्कोप पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला मीडियातल्या फक्त भाषा या विषयावर काम करायचं असेल तर त्याचाही स्कोप पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे आता विशेषतः जसं जसं तंत्रज्ञान वाढत जाईल तशा या कोअर कॉम्पिटन्सीज ज्या असतात ना यातल्या स्किलला खूप महत्व वाढणार आहे. कारण शेवटी तंत्रज्ञानाला ट्रेन करायला आपल्याला कोअर कॉम्पिटन्सी असणारी लोक लागणार आहेत. तर आपण ते तंत्रज्ञान ट्रेन करू शकतोय किंवा ते फुलप्रूफ बनवू शकतोय. त्यामुळे मला वाटतं की स्कोप वाढतच जाणार आहे. फक्त आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की आपल्याला नेमकं याच्यात काय काम करायचं. बरोबर. आणि यात आणखी एक नवीन शाखा आता मागच्या काही वर्षापासून आपल्याला बघायला मिळते की पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट, म्हणजे आपले प्रशांत किशोर सरांपासून तर ते जरा फेमस झालेले. तर आधी प्रशांत किशोर सरांबद्दल काय मत आहे तुमचं? असं म्हणतात की ते ज्या पक्षासोबत असले तो पक्ष सत्तेत असतो. मग असं असेल तर येणाऱ्या बिहार इलेक्शन मध्ये जनसुराज सत्तेत यायला पाहिजे. मला असं वाटतं की प्रशांत किशोर यांना व्यक्ती म्हणून बघताना
त्यांचा जो एकूण प्रवास आहे त्या ट्रॅजेक्टरीमध्ये पाहायला पाहिजे. म्हणजे UN मध्ये नोकरी, त्यानंतर गुजरातमध्ये त्यांनी केलेलं काम, त्यानंतर निवडणुका, एका संस्थेबरोबर एका वेगळ्या पद्धतीने अलाइन होऊन त्यांनी हाताळलेल्या निवडणुका, आणि मग स्वतःचा राजकीय पक्ष आता त्यांनी काढलं. तर मला व्यक्ती म्हणून असं वाटतं की प्रशांत किशोर हा प्रचंड मोटिवेटेड आणि त्याला स्वतःला काय हवंय याची क्लॅरिटी असलेला माणूस आहे. आणि त्यामुळे त्याला ज्या दिशेने जायचंय त्या दिशेने त्याने मागच्या 10 वर्षातला त्याचा प्रवास, त्यात जोडलेली माणसं, त्यातनं उभं केलेलं आर्थिक सामाजिक बळ, आणि त्यातनं आता त्यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास, अशा पद्धतीने आपण पाहायला पाहिजे. एक वेगळ्या पद्धतीचं करिअर करण्याची कोणाला इच्छा असेल तर त्यातला एक चांगला केस स्टडी बनू शकतात ते. आणि हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नक्की करतात काय? मला वाटतं की पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट ही टर्म त्याला प्रसिद्धीचं वलय प्रशांत किशोरांनी मिळवून दिलं. त्या आधी अशी लोक नव्हती का असं नाहीये, फक्त त्याला खूप इन्फॉर्मल स्वरूप होतं. पण याला खूप चांगलं स्वरूप देता येऊ शकतं, याला खूप एक चांगलं मार्केट मिळवून देता येऊ शकतं, आणि त्या मार्केटमध्ये प्रचंड पैसा आहे हे पहिल्यांदा खणखणीत वाजवून जर कोणी सांगितलं तर ते आयपॅक आणि 2014चं जे त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं मॉडेल होतं त्यामुळे ते समोर आलं. आणि त्यामुळे मग त्यातल्या चर्चा आणि हे बघितलेलं. आत्ता काय आहे ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या इथल्या लोकल मार्केटमध्ये ही व्याख्या खूप पातळ आहे. म्हणजे सर्वे करून देणाराही स्वतःला पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणतो, सोशल मीडियाच्या 4 पोस्ट लिहिणाराही स्वतःला स्ट्रॅटेजिस्ट म्हणतो. स्ट्रॅटेजी म्हणजे कुठल्याही, म्हणजे पॉलिटिक्स असंच नाही, पण कुठल्याही व्यवसायाची, नोकरीची, बिझनेसची, व्यक्तीची, राजकारणाची स्ट्रॅटेजी म्हणजे एक आराखडा तयार करणं. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची स्ट्रॅटेजी ठरवत असतो, एखादा आराखडा ठरवत असतो, त्याच्यामध्ये तुमचं मार्केट कोण आहे, म्हणजे तुम्हाला कोणाला इन्फ्लुएन्स करायचंय, तुम्हाला कोणाला तुमचं प्रोडक्ट विकायचंय, किंवा तुम्ही तुमची सर्व्हिस कोणासाठी डिझाईन करताय, तर तुमचा जो काही ग्राहक आहे किंवा वाचक आहे, प्रेक्षक आहे, मतदार आहे, त्याच्या गरजा, त्याची स्वप्न, याच्या भोवती तुम्ही एक आराखडा तयार करतात, त्याला स्ट्रॅटेजी तयार करणं म्हणतात. आत्ता अशी खूप कमी लोक आहेत की जी खूप प्रोफेशनल, किंवा खूप कमी संस्था आहेत की ज्या मूळ व्याख्येला धरून काम करतात. पण आणि काय झालंय की बऱ्याच वेळा मी एखाद्या व्यक्तीसाठी काम करणं आणि त्याच व्यक्तीला राजकारणामध्ये, कारण राजकीय गणित रोजची बदलतात, एक स्पाइक मिळाला का मग त्या एखाद्या व्यक्तीचं, संस्थेचं वलय वाढत जातं आणि मार्केट सगळं त्या व्यक्ती आणि संस्थेभोवती जायला लागतं. अशी थोडीशी, त्यामुळे खूप क्लटर्ड आहे आता. असं काही खूप क्लॅरिटी आहे महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून असं मला वाटत नाही. रादर इंडियन मार्केटमध्ये पण तशी आहे असं वाटत नाही. कारण आणि काय ना, आपला देश इतका डायव्हर्स आहे की दिल्लीचाच फॉर्म्युला तुमचा चेन्नईमध्ये लागू पडेल असं होत नाही ना. बरोबर. म्हणजे ऑडियन्सच पूर्ण वेगळा आहे, त्यांच्या गरजा वेगळ्या आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे, आणि जशी त्या ऑडियन्सची स्वप्न म्हणजे ऍस्पिरेशन ज्याला आपण म्हणतो ती बदलली ना की तुमचं सगळा आराखडाच बदलून जातो. याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे, माइंड मॅपिंग, लोक म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, मोठमोठी लोक, मोठमोठ्या संस्था याच्यावर काम करतात. त्यामुळे मला वाटतं की त्याला एकदम डायरेक्ट एखाद्या सोशल मीडियाच्या पेजवर आणून थांबवणं ना, हे जास्त भयंकर आहे. आणि असं करायलाही नको. उलट असं करून करणारे जे आहेत ना ते मार्केटचा स्कोप किल करतात. म्हणजे ते डॉक्टर आणि कंपाऊंडर मधला फरक समजून घेणं असतं ना, तसं आहे ते थोडस. तुम्ही आता बोलताना दिल्लीचा उल्लेख झालेला, तर मला दिल्लीच्या जरा राजकारणाबद्दल बोलायचं आहे की आम आदमी पार्टी या पक्षाला कुठेतरी काही दिवसाआधी काँग्रेसच्या बरोबर अशी तुलना केली जाते की काँग्रेसच्या एक पर्याय म्हणून आम आदमी पक्षाकडे बघितलं जात होतं. पण आता जे आम आदमी पक्षाची जी हार आहे, आणि फक्त पक्षाची तर हार नाहीये ही, सोबत जे आपले अरविंद केजरीवाल आहेत त्यांना स्वतःची पण सीट वाचवता नाही आली, तर हे कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यात ना 2 प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या ह्या प्रश्नामध्ये. एक म्हणजे आपचं जे झालं आणि काँग्रेसच्या विरोधातला आवाज. तर मला वाटतं की आपचा जो प्रवास आहे ना तो समजून घ्यायला पाहिजे. आप हा पक्ष कसा तयार झाला, तर इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी सगळी मुवमेंट होती त्याचं एक राजकीय पंख म्हणून तयार झालेला पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष. आणि त्यांनी एक पूर्ण वेगळ्या पद्धतीचं ऍस्पिरेशन मध्यम वर्गामध्ये आणण्याचा त्यावेळेस जो प्रयत्न झाला त्याचा चेहरा आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल बनले. आणि त्यामुळे एका मर्यादित स्पेसमध्ये, विशेषतः दिल्ली की जो त्यांचा बेस होता, आणि थोडंसं पंजाब, इथे त्यांना तो सपोर्ट गेन करता आला.
आत्ताच्या इलेक्शनमध्ये 10 वर्षांमध्ये तुम्ही सत्तेत होतात, तुम्ही एक वेगळा काय म्हणतात समांतर राजकारण करणारा पक्ष म्हणून तुम्ही सत्तेत आलात आणि मग 10 वर्षात तुम्ही काय डिलिव्हर केलं, तुम्ही जे 10 वर्षापूर्वी मांडणी केली होती आणि आत्ता तुमचा पक्ष, तुमच्या बरोबर असणारी लोक यांच्याबरोबर काय होतंय, या सर्व गोष्टींचा फॅक्ट म्हणजे एकूण जेव्हा आपण याचा परिणाम बघतो तेव्हा मला असं वाटतं की काँग्रेसला एकेकाळी रिप्लेस करणारा आप आता कुठेच का नाही याच्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे की तुमचं काय होतं ना की तुम्ही तुमचं हे सर्वसामान्य जगण्याचं प्रिन्सिपल आहे, तुम्ही तुमचे रूट्स विसरले, तुमची मुळंच तुम्ही विसरून गेलात तर मग तुम्ही टिकणार कसं ना, मुळाशिवाय तर झाड नाही उभं राहू शकत. मला वाटतं की कुठंतरी त्या मुळापासून दूर गेल्यामुळे त्यांना ती जी काही क्रेडिबिलिटी त्यांनी कमवलेली होती, जो विश्वास म्हणजे मला आठवतं मी 14 साली दिल्लीत होते जेव्हा तिथल्या निवडणुका झाल्या होत्या आणि लोक ज्या पद्धतीने आप बद्दल बोलत होती, त्यांच्या ज्या होप्स होत्या आप सारख्या पक्षाकडनं, त्याच्या नेतृत्वाकडनं, आज 10 वर्षानंतर जेव्हा आत्ताची निवडणूक झाली त्यावेळेच्या त्या नेत्याकडे बघतानाच्या, त्या टीमकडे बघतानाच्या, त्या पक्षाकडे बघतानाच्या अपेक्षा तशाच होत्या का? आत्ता लोक काय बोलत होती, आर दे डिसअपॉइंटेड? ते डिसअपॉइंट झाले असतील तर मग ते काय डिसअपॉइंट झाले? तुम्ही जे वेगळेपण सांगून सत्तेत आला होतात मग तुमचं वेगळेपण कुठे? आणि याच्यामध्ये परत काय असतं ना की विस्तार. मग आता कदाचित लोक म्हणतील मग भाजप पण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो, भाजप कुठे पार्टी विथ डिफरन्स आहे? पण राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांचं किंवा काँग्रेसचं एक स्ट्रक्चर आहे. आम आदमी पक्षासारखा पक्ष मुळात मी त्याला प्रादेशिक पक्ष पण नाही म्हणू शकत, कारण त्यांनी काही कुठल्या प्रादेशिक अस्मितेला फुंकर घातली आहे का? की इथल्या मातीतनं आलेला पक्ष आहे, इथल्या स्थानिक नेत्याचा भूमिपुत्राचा पक्ष आहे, इथली भाषा, एथनिसिटी असा काही मुद्दा घेऊन तुम्ही पुढे आले होते का? नाही. प्युअरली अर्बन ऍस्पिरेशन, अर्बन मिडल क्लास ऍस्पिरेशनवर उभा राहिलेला पक्ष. आणि ती मला वाटतं की ती नाळ त्यांची तुटली त्या मतदारांपासून, तिथे त्यांच्या अपयशाचं गमक आपल्याला आता दिसतं. आणि जोपर्यंत ती नाळ ते पुन्हा जोडून घेणार नाही किंवा तसा चेहरा, तसं राजकारण, तशी एक राजकीय पिढी ते आणणार नाहीत आता म्हणजे तोपर्यंत तो सगळा बेस पुन्हा त्यांच्या भोवती येणं मला थोडं डिफिकल्ट वाटतंय. आणि म्हणजे जेव्हा असं बोललं जात होतं की आप विल रिप्लेस काँग्रेस, तर तेही खूप धाडसी वाक्य होतं. असं काँग्रेस, मी परत तेच म्हणेन की एक राष्ट्रीय पक्ष आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एक बेस, एक विचारधारा, एक स्ट्रक्चर, एक म्हणजे आपण आता ते पक्ष म्हणून त्या स्ट्रक्चरवर किती काम करताय ते अलहिदा, पण आहे ना त्यांचं NSUI आहे, राष्ट्र सेवा दल सारखे इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आहे काँग्रेसकडे आजही. त्यामुळे आप सारखा पक्ष की ज्यांचा काय इन्स्टिट्यूशनल बेस आहे आज, तुम्ही कसं काय एका रात्रीत काँग्रेसला रिप्लेस करण्याचं स्वप्न बघता, तेही एखाद दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवून? असं नाही होत. हे परसेप्शन होतं, असं नाहीये. अजूनही काँग्रेस, जोपर्यंत काँग्रेसचा हा इन्स्टिट्यूशनल बेस आहे तोपर्यंत असं एखाद दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवलेला पक्ष काँग्रेसला रिप्लेस करू शकतो असं मला नाही वाटत. बरोबर. आणि काँग्रेसचा जर इन्स्टिट्यूशनल बेस आहे, मग कन्सिस्टंटली काँग्रेस परफॉर्म का नाही करते? इन्स्टिट्यूशनल बेस वापरताय कुठे काँग्रेस? भाजपकडे तो इन्स्टिट्यूशनल बेस होता. सत्तेत आल्यानंतरच्या 10 वर्षात त्यांच्याकडे असलेला इन्स्टिट्यूशनल बेस, त्या इन्स्टिट्यूशनल बेसच्या आधारावर वरती ज्या संस्था, स्ट्रक्चर, माणसं उभी करायची असतात ती त्यांनी केली. काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये किती काँग्रेसने आपल्या विचार संस्थांना, आपल्या विचार व्यक्तींना किती बळ दिलंय, किती काय स्ट्रक्चर एस्टॅब्लिश केलंय, काय व्यवस्था लावली, ती व्यवस्था सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर त्याच्यावर काय काम झालं, आता या संस्थांवर काय काम करते. म्हणजे आता जस्ट महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नव्याने आले, त्यांच्याकडे काय प्लॅन आहे आज NSUI स्ट्रेंथन करण्याचा, राष्ट्र सेवा दलाला स्ट्रेंथन करण्याचा. पूर्ण नवी जी विचार पिढी आज काँग्रेसकडे, ज्यांना एक विचार नको असतो ते दुसऱ्या विचाराकडे आशावादाने बघतच असतात ना, त्या आशावादाला तुम्हाला फुंकर तर घालायला लागेल. ते फुंकर घालण्यामध्ये कन्सिस्टन्सीचा प्रचंड अभाव आहे काँग्रेसमध्ये, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा आता आपलं एक फॉल ऑफ अरविंद केजरीवाल असं म्हणता येईल कधी दिल्लीत झालंय ते, की ते येतील परत? आत्ता या क्षणी काहीच याच्यावर बोलायला नको. म्हणजे दिल्लीतलं सरकार बसून काहीच दिवस झालेत, महिनाही नाही उलटलाय अजून, त्यामुळे टू अर्ली टू से की ही विल बाउन्स बॅक ऑर नॉट. पण मी जसं म्हणले की तुम्ही ज्या विचारावर किंवा जो तुमचा बेस आहे, जोपर्यंत तुम्ही तो बेस परत मिळवणार नाही
तोपर्यंत तुम्ही परत त्या जागेवर येऊ शकणार नाही. फक्त एखाद्या म्हणजे काय होऊ शकेल, आता 5 वर्ष समजा भाजप सत्तेत राहिलं, 5 वर्षानंतर त्यांच्या अँटी इन्कम्बन्सीच्या भरोशावर तुम्ही राहाल, तर मग तुम्ही नाही बाउन्स बॅक करू शकणार. आणि बाउन्स बॅक वरनं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पण आपल्या ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस असं होतं की बीजेपी तर सत्तेत येणार नाही फिक्स्ड, की बाकी काही जे काही चर्चा होत्या किंवा त्या ह्याच्यात, पण बीजेपी अशा प्रकारात आलं की ह्याच्या आधी नव्हतं आलं, म्हणजे त्यांनी बहुमताने ते सत्तेत आले. तर त्यांचा असा एक्सेप्शनल विजयाचं काय रिझन आहे? बीजेपीचं मला असं वाटतं की मायक्रो मॅनेजमेंटमध्ये ह्या निवडणुकीचं सगळं यश अवलंबून आहे. 10 वर्ष आपल्याकडे सत्ता राहिल्यानंतर त्या सत्तेचा उत्तम उपयोग करून मायक्रो मॅनेजमेंट कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर भारतीय जनता पक्ष हा उत्तम केस स्टडी होऊ शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा सत्ता म्हणते तर माझा पक्ष सत्तेत आल्यानंतर माझ्या सत्तेचे लाभार्थी कोण असतात? माझे पक्षाचे पदाधिकारी, नेते. आपण एक नेत्यांची पिढी घडवत असतो. म्हणजे आता आपण दिल्लीबद्दल बोललो, त्यांचे 7 ते 8 मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यांचे दिल्लीत निवडणुकीला प्रचाराला होते. तर असं आपल्या पॉलिटिकल स्ट्रक्चर मधनं तयार होणारा विचार परिवार आणि राजकीय लाभार्थी यांना कन्सिस्टंटली उपक्रम देत आहे भाजप गेले 10 वर्ष. आणि मला असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षाच्या ह्या यशाचं मूल्यमापन करताना प्रचंड घाई करतोय. ते 10 वर्ष त्यांनी पेरलंय जे आता उगवतंय. मी जेव्हा म्हणते की इन्स्टिट्यूशनल बेसला तुम्ही स्ट्रेंथन करता, मग त्यांनी या 10 वर्षात कुठल्या संस्थांना बळ दिलं, कुठल्या पद्धतीने बळ दिलं, त्या संस्थांवर आधारित लाभार्थी कसे वाढले, त्या लाभार्थ्यांनी आता कसं काम केलं ह्या इलेक्शनमध्ये, मतदानाचा टक्का वाढवण्यावर कसं काम करण्यात आलं, त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीने काम झालं. आणि भारतीय जनता पक्षाचं वेगळेपण जर ह्या निवडणुकीत काही असेल तर ज्या पद्धतीने प्रत्येक उमेदवारामागे एक सपोर्ट सिस्टीम त्यांनी उभी केली तशी दुसरी कुठल्याही पक्षाला उभी नाही करता आली. हे त्यांच्या यशाचं गणित आहे. आणि अर्थातच तुम्ही सत्तेत असले की तुमच्याकडे रिसोर्सेस मुबलक असतात. आणि असं आपण म्हणतो ना की एकही संधी सोडायची नाही. म्हणजे मला इथनं एक जरी मत मला तुमच्याशी बोलून मिळणार आहे ना तर मी एफर्ट घेणार, मी येणार, मी तुमच्याशी बोलणार आणि तुमचं ते एक मत मी कन्वर्ट करणार. हा लोकसभेच्या निकालातला धडा पटकन शिकून त्यांनी अंमलात आणला. त्यांची नियोजनाची टीम पूर्ण वेगळी होती, त्यांची अंमलबजावणीची टीम पूर्ण वेगळी होती. आणि त्या व्यतिरिक्त जे काही एखाद्या उमेदवाराला लागतं निवडणूक जिंकण्यासाठी, साम दाम दंड भेद, या प्रत्येक गोष्टीसाठी काम करणारी त्यांची स्वतंत्र टीम होती आणि त्यात त्यांचं यश. तर हे यश त्यांना म्हणजे ज्यांनी हे यांचं नेतृत्व केलं मान्य आपले मुख्यमंत्री आताचे, तर त्यांना तुम्ही पुढे पंतप्रधान पदी बघताय का? किंवा त्यापेक्षा मोदींच्या नंतर तुम्ही कुणाला त्यांची जागा घेताना बघताय? बापरे, खूप डिफिकल्ट प्रश्न आहे. मी कसं ठरवणार हे? मला वाटतं की आज भारतीय जनता पक्षाकडे पण याचं उत्तर नाहीये. पण ज्या पद्धतीने पक्ष म्हणून ते ग्रो करतायत 2014 पासून आता 24 पर्यंत, म्हणजे 14च्या आधी मोदी सीएम होते गुजरातचे, मग 14ला एका पद्धतीने नॅशनल लिडरशिप म्हणून एस्टॅब्लिश करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि सलग 10 वर्ष ते आता पंतप्रधान आहेत. तर हा सगळा प्रवास आणि ज्या पद्धतीने देशभरात 14 नंतर त्यांनी संघटनेचे पाय पसरण्याला सुरुवात केली आहे, एका स्ट्रक्चर, एका सिस्टीमवर काम करतात. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाची जी काही प्रोसेस सुरू आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया त्यांची सुरू आहे, ज्याच्यातनं प्रत्येक राज्याची सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर बूथ रचना, मग मंडल रचना, मग प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांच्या नेमणुका, आणि मग त्याच्यानंतर राज्याचा अध्यक्ष आणि मग देशाचा अध्यक्ष, अशी त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण आता चालू आहे. तर मला असं वाटतं की जर ह्या पक्षाला दीर्घकाळ राजकारण करायचा त्यांचा हेतू असेल आणि ते त्यांचं ध्येय असेल तर आत्ताच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये आणि येणाऱ्या बिहार आणि इतर राज्यांच्या निवडीमध्ये आपल्याला ते मोदींनंतर कोणाला नेतृत्व म्हणून बघता याचं उत्तर हे येत्या 2 वर्षात मिळेल. कारण ज्याला कोणाला त्यांना त्या पदापर्यंत न्यायचं असेल त्याच्या ग्रूमिंगचा हा काळ आहे. आणि फक्त ती व्यक्तीच नाही तर भारतीय जनता पक्ष, त्यांचं देशभराचं पूर्ण स्ट्रक्चर, त्यांच्या विचार परिवारातल्या सर्व संस्था, त्या विचार परिवारातल्या संस्थांचं स्ट्रक्चर त्या व्यक्तीच्या ग्रूमिंगवर आता काम करते. त्यामुळे मला वाटतं की येत्या 2 वर्षात याचं उत्तर ही सगळी व्यवस्थाच आपल्याला देईल की ती व्यक्ती कोण आहे. बरोबर. आणि आता अशी चर्चा आहे की आत्ताचे आपले मुख्यमंत्री कदाचित त्यातला एक चेहरा असू शकतो. बरोबर. आणि
या व्यतिरिक्त, राजकारणा व्यतिरिक्त एक सोसायटीचे प्रॉब्लेम जर बघायला गेले आपण, म्हणजे तुम्ही ऍज अ जर्नलिस्ट, तर जरा गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. म्हणजे पुण्यात तर वाढतच, पुण्यात सलग काय काय होते ते तुम्ही तर बघताच आहे, पण ग्रामीण भागात पण वाढतच आहे ते प्रमाण. तर त्याचं रिझन काय वाटतं तुम्हाला? की याला कुठेतरी सरकार तर जबाबदार असणार, लॉ अँड ऑर्डर थोडं मेंटेन होत नाही, पण मीडिया काही जबाबदार आहे का? कारण की आरक्षण आणि इलेक्शन या न्यूज सोडता त्यांनी मागचे काही काळ दुसरं काही अशा न्यूज हायलाईट केल्या नाही. कारण की आता कळते की बीडमध्ये मागच्या काही वर्षात 250च्या जवळ मर्डर झाले, ते आत्ता कळतात आहे. तर हे मीडिया कुठेतरी कमी पडते. मी परत तेच म्हणेन की मीडिया म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचं? तुम्हाला प्रिंट म्हणायचंय, डिजिटल म्हणायचंय की टीव्ही म्हणायचं? आता काय हो ना की म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही बीडच्या घटनेचं उदाहरण दिलं, तर जेव्हा कुठलीही क्राईमची घटना घडते ना, त्याची एक प्रोसेस सेट असते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ती बातमी बनत नाही प्रिंट माध्यमासाठी. मग म्हणजे त्या प्रक्रियेतनं पोलिसांकडनं ती प्रॉपर नोंद झाली की मग ती एक जनरल प्रेस नोट आपल्याकडे येते आणि ती भरपूर वर्तमानपत्रांमध्ये क्राईमच्या कंटेंट वाचला जातो, त्यामुळे ते आपण छापतो. पण म्हणजे काय म्हणतात, वर्षभरामध्ये कदाचित मी 350 बातम्या छापल्या आहेत या खुनाच्या, पण जेव्हा अशी एखादी घटना ट्रिगर होते ना, तेव्हा डिजिटलवर त्या 350 बातम्यांची एकच बातमी बनते. तर मला वाटतं की ह्या बदललेल्या माध्यमांच्या प्रवासामध्ये स्पाइक कशाला मिळतोय त्याच्यावरनं जनभावना ठरायला लागली आहे. आणि तो स्पाइक आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये आरक्षण, स्त्री सुरक्षा, कायदा सुव्यवस्था आणि राजकारण ह्या काही मुद्द्यांवर जास्त प्रकर्षाने मिळाला. कारण त्याच्या भोवती जनभावना किंवा मास, ज्याला आपण म्हणतो मास सेंटिमेंट, ते जोडून घेणं सोपं आहे. कारण कसं आहे ना की कुठल्याही विचाराला जोपर्यंत वाहक मिळत नाही तोपर्यंत एक लाट तयार होत नाही. आणि हे जे तुम्ही कीवर्ड्स वापरले, ह्या विचारांना मोठा वाहक आहे, मोठा वाहक वर्ग आहे. आरक्षणाचा मुद्दा, पटकन मराठा युथ, पटकन ओबीसी युथ, तो एक मोठा बल्क मध्ये तुम्हाला मिळतो वाहक, आणि त्यामुळे त्याला एक स्पाइक मिळतो. शेवटी ते आपण म्हणतो ना त्याला की डिमांड सप्लायचं गणित, तर हे तसं आहे. त्यामुळे आपण फक्त मीडियालाच का दोष द्यायचा याचा? शेवटी जो डिमांड है वही तो वो दिखा रहे ना आपको. डिजिटलचं आणि टीव्हीचं तर गणित पूर्ण स्पाइकवरच अवलंबून आहे. त्यातनंच क्लिक बेट आणि हे सगळं तयार झालेलं आहे. आणि त्यांचं अर्थकारण, त्यांचं जो काही रेव्हेन्यू मॉडेल आहे ते स्पाइकवर अवलंबून आहे. त्यांचं रेटिंग, त्याच्यानुसार त्यांचे जाहिरातदार त्यांना जाहिरात देतात. तर मला वाटतं की या विशेष सर्कलमध्ये आपण कुठेतरी अडकलोय आणि त्यामुळेच समांतर माध्यमांचा जन्म झालाय की जे त्या स्पाइकच्या गडबडीत अडकत नाही फारसे. पण त्याच्यातही अशी माध्यमं आहेतच की जे स्पाइक मध्ये अडकलेले. नंबर ऑफ फॉलोअर्स वाढवण्यासाठी तिकडेही क्लिक बेट केलं जातं आणि तिकडे तर काही असं फार रेग्युलेशन्स पण नाहीयेत. खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय, ती नियमावली पण एवढी स्ट्रिक्ट नाहीये. त्यामुळे मला वाटतं की फक्त मीडियाला दोष देणं, शेवटी मीडिया काय आकाशातनं आलेले एलियन्स थोडी आहेत राव, तुमच्या आमच्यातलीच माणसं आहेत ना. बरोबर. तर ह्युमन एररला थोडासा स्कोप देऊ. मला पूर्ण मान्य आहे की प्रचंड स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटचा, पण मला वाटतं की ह्या डिमांड सप्लायचं गणित आपण बसून कुठेतरी ठरवूयात. नुसतं कॅरीड अवे होऊन चालणार नाही ना. मला मीडिया म्हणून चालणार आहे ना तुम्हाला ऑडियन्स म्हणून चालणार आहे. जेव्हा आपण एका प्लॅटफॉर्मवर येऊ ना आणि माझ्या ऑडियन्समध्ये पण ती सजगता, ती जागरूकता असेल ना, तेव्हा थोडंसं हे जे काही अकारण स्पाइक मिळाले ना, याला कुठेतरी बॅलन्स करता येईल. आणि तो काळ फार लांब नाहीये, ती वेळ लवकरच येईल. कारण तुम्ही जे म्हणालात ना की गुन्हेगारी वाढते, याचं काय आहे ना की याचं खरं कारण ना पोस्ट कोविड आणि प्री कोविड असं पाहायला पाहिजे खरं तर आपण. कारण जे कोविड मध्ये जीवनमान ठप्प झालं, आपण सगळे अडकून पडलो आणि आपल्याला 24 तास घरात आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या नवऱ्याबरोबर राहायची सवयच नाही, संवादच नाही. म्हणजे मी तासन तास माझ्या मित्राबरोबर चॅटिंग करू शकते, पण मी घरातल्या व्यक्तीसमोर दिवसभर घरात काय बोलायचं ते मला माहित नाही. ह्या प्रश्नाला ऍड्रेस करा ना आधी. मी परत तेच म्हणते की सोपं आहे समोरच्या वर्तमानपत्राला, चॅनलला दोष देणं. तुझ्या कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम बघ ना राजा तू. म्हणजे तुम्ही बघा ना इथे काय गॅप होतोय. तर कोविड मध्ये जो काही आपला मेंटल बॅलन्स समाजाचा हल्ला आहे ना, तो अजून आपण नॉर्मलला आलो नाही. आणि मला वाटतं की त्या दरम्यान मेंटल हेल्थ इश्यूज,
मग ते फ्रेंड्स मध्ये असू दे, फॅमिलीमध्ये असू दे, ते प्रचंड वाढले. कारण त्या संवादाची आणि त्या सगळ्या याची सवयच निघून गेली आपली. आणि त्यातनं मग तो राग, डोकं फिरवून घ्यायचं एखाद्याच गोष्टीवरनं आणि प्लस त्याच्यात मग डिजिटल माध्यमांनी आणि ह्या सगळ्याने पडत जाणारी भर, म्हणजे डिजिटल प्रतिमांच्या प्रेमात पडलोय आपण. डिजिटलवरच आपलं आयुष्य मांडण्याचं, मी मगाशी तुम्हाला म्हणाले की आय एम नॉट लुकिंग फॉर हॅपीनेस, आय एम लुकिंग फॉर अ स्टोरी फॉर माय इंस्टाग्राम. मी काय करतोय, मला माझ्या नवऱ्याबरोबर आज एका लॉंग ड्राईव्हला जाऊन खूप भारी वाटणार आहे. मी आनंद नाही शोधत. मी पटकन गाडीत बसल्यावर त्याच्याबरोबर सेल्फी काढून इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणार, हॅड अ ग्रेट राईड. भले त्या पूर्ण प्रवासात आम्ही एकमेकांशी एक चकार शब्द बोललेलो नसू, पण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या फॅमिली सर्कलमध्ये मला ते शो ऑफ करायचंय की आम्ही असंही जगतो, आम्ही असंही करतो ना. तो प्रॉब्लेम आहे आपला. आपण आनंद नाही शोधते, आपण समाधान नाही शोधते, आपण स्टोरी शोधायला लागलोय. ज्यावेळेस आपण आनंद शोधण्यावर परत येऊ ना, त्यावेळी हा सगळा केओस थोडासा शांत होईल. बरोबर. पण आता समजा आपलं जे राजकारण आहे ते डिनास्टी बेस्ड पॉलिटिक्स किंवा कास्ट बेस्ड पॉलिटिक्स याच्यावरती आहे. तर आपण कामं बघून मतं द्यायला पाहिजे. सोसायटी कधी या साईडला येणार आणि काय प्रॉब्लेम असं वाटतं तुम्हाला? कधीच नाही. असं का? कसं असतं ना, मी जसं मीडियाचं म्हणाले तसं राजकारणी पण आपल्या समाजाचा भाग आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आपण एका समाज रचनेत लहानाचे मोठे होतो, ज्याचं आज महाराष्ट्राचं बेसिक स्ट्रक्चर हे जातीवर आधारित आहे. हे तुम्ही आणि मी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मग पूर्ण हे स्ट्रक्चरच डिमॉलिश करायला लागेल आपल्याला. असं होणारच नाही की या स्ट्रक्चरच्या पलीकडे आपण काहीतरी वेगळं, ते मग खूप आयडियलिस्टिक होईल. आपण गोष्टी सुसह्य करू शकतो. एवढा रॅडिकल विचार करण्याच्या किमान मी तरी आता मानसिकतेत नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत की फार काहीतरी वेगळं होईल. याच्यामध्ये एका कॉमन ग्राउंडवर येणं म्हणजे असं, उदाहरणार्थ की समजा एकदम मराठा डॉमिनेटेड एखादी कॉन्स्टिट्युएन्सी असेल, तर मग 2 मराठा उमेदवारांमध्ये मग मूल्यमापन होतं की मग अरे हा बरा आहे का, तो बरा आहे का, कोण आपलं ऐकून घेतं, आपल्याला उपलब्ध कोण असतं, आपली कामं कोण करतं, बरं विजन कोणाला आहे, मग या पुढच्या गोष्टी येतात. पण समाजाची मूलभूत रचना जोपर्यंत जातीवर आधारित आहे तोपर्यंत इथलं राजकारण, इथलं समाजकारण त्याच्यापेक्षा वेगळ्या स्ट्रक्चरवर तयार होईल अशी, म्हणजे अशी अपेक्षा तरी कशी काय करू शकता? मग तुम्ही जात काढून टाका, बाजूला करून टाका, जे आत्ता इमिजिएटली किमान आपण म्हातारा होईपर्यंत तरी शक्य नाही. पॉलिटिशियन्स आहेत तोपर्यंत तरी अवघडच आहे. मी परत तेच म्हणते, पॉलिटिशियन्स कोण आहेत? तुमच्या माझ्यातनंच उद्या पण कोणीतरी पॉलिटिशियन होणार आहे. आणि आत्ताच काय झालं ना की पॉलिटिकल स्ट्रक्चरला जो काही इकॉनॉमिक बेस लागतो, जे काही ज्या पद्धतीचं फायनान्शियल मॉडेल क्रिएट झालेलं आहे पॉलिटिक्समध्ये पण, तर त्याच्यामध्ये थोडंसं डायनास्टिक पॉलिटिक्स पण अपरिहार्य बनून गेलेलं आहे. मग कुठेतरी फार वेगळ्या पद्धतीचं राजकारण, परत मी तेच म्हणे ना, मग तिथे राष्ट्रीय पक्षांची भूमिका खूप महत्वाची असेल. कारण त्या पद्धतीचं स्ट्रक्चर, रिसोर्सेस तेच उपलब्ध करून देऊ शकतात त्यांच्या उमेदवाराला, की जे नाहीतर मग तुम्हाला घराण्यावर आणि तुमच्या कुटुंबाच्या रिसोर्सेसवर किंवा तुमच्या व्यक्तिगत रिसोर्सेसवर अवलंबून राहणं भाग आहे. समाजाचं पण कसं असतं, उदाहरणार्थ मी माझ्या गावामध्ये शेवटी सगळं गाव तंटा, आपली भांडणं तंटा सोडवायला कुठल्या तरी गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे बघत असते. त्यातनं त्या व्यक्तीची, त्या कुटुंबाची एक समाज मान्यता तयार होत जाते. योगायोगाने ते कुटुंब, बरी आर्थिक क्षमता, त्यातल्या त्यात अपर कास्ट त्या गावातलं असं असतं आणि त्यातनं मग त्या गावाचं एक समाजकारण, राजकारण, अर्थकारण घडत जातं. तसंच सगळ्या समाजाचं, सगळ्या महाराष्ट्राचं आत्ता या घडीला आहे आणि ते किमान अजून पुढच्या 3 ते 4 निवडणुका तरी राहील. पण त्यात बदल होणार असेल तर तो राष्ट्रीय पक्ष घडवून आणू शकतो. आणि तुम्ही ज्या याच्याबद्दल बोलतो, समाज आणि सोसायटी कशी इव्हॉल्व्ह होत जाणार आणि बदल घडवायसाठी कोणतरी सेंट्रल पॉवर पाहिजे त्यासाठी, पण मीडिया बरंचसं त्यात रोल प्ले करत असतं सोसायटी डेव्हलप करायसाठी किंवा एक थॉट प्रोसेस डेव्हलप करायसाठी. पण मीडियाकडनं हे करताना काही चुका होतात. त्यापैकी एक मीडिया ट्रायल. तर मागे एका बॉलिवूडच्या ऍक्टरनी सुसाईड केलं, त्यानंतर जे झालं, किंवा आता पुण्यामध्ये काही घटना घडली त्यानंतर जे मीडिया ट्रायल चालतात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की विशेषतः अशा घटनांमध्ये
असं नाही की मीडिया ट्रायल ही डिजिटलमुळेच तयार झालेली. यापूर्वी पण काही अशी प्रकरणं होती की ज्यामध्ये मीडिया ट्रायल झालेत. मीडिया ट्रायल वर कायम टीका केली जाते की असं व्हायला नको. पण कसं असतं ना की शेवटी तो आमच्या प्रोसेसचा भाग आहे. आमचं ट्रेनिंग आणि ओरिएंटेशनच असं होतं की एखादी गोष्ट लावून धरणं, सातत्याने ती मांडणं, सोल्युशनच्या दिशेने जाण्यासाठी आम्हाला प्रोसेस म्हणूनच हे शिकवलं जातं. आणि त्यातनं मग मीडिया फक्त त्याच्यात काय वाटतं ना मला की खूप वेळा ते विंडिक्टिव्ह होऊन जातो आपण. म्हणजे आपण आपली भूमिकाच विसरून जातो मीडिया म्हणून, की मला नेमकं काय करायचंय. धडा शिकवायचा या रोलमध्ये गेलं ना की मग ट्रायल्सची सुरुवात होते. आणि आता कुठेतरी त्या स्पर्धेच्या अपरिहार्यतेमुळे ट्रायल्समध्ये आपण अडकत जाण्याचं प्रमाण थोडंसं वाढलंय असं मला दिसतं. पण नसलंच पाहिजे. सातत्य, एखादा प्रश्न, एखादा मुद्दा मांडण्यामधलं सातत्य आणि धडा शिकवायचा आहे म्हणून केलेले ट्रायल्स, त्याच्यात खूप थिन लाईन आहे. ती जर आपण सांभाळली सगळ्यांनीच, सर्वच माध्यमांनी, तर त्यातनं जे काही तुम्ही ज्या 2 प्रसंगांचा उल्लेख केला तशातनं येणारे धोके आपल्याला टाळता येतील. मीडिया मॉनिटरिंग असलं पाहिजे असं वाटतं की आता रिसेंटली गव्हर्नमेंटनी एक सेल करायचं GR आणलेलं आहे की मीडियाला मॉनिटर केलं जाईल. त्यात प्रिंट, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक सगळ्या मीडिया. तर असं मॉनिटर करणं बरोबर वाटतं का तुम्हाला? सरकारने आता जो GR आणलाय तो मी अजून पूर्ण वाचला नाहीये, त्यामुळे तो योग्य की अयोग्य याबद्दल मी बोलणार नाही. पण एकूणच माध्यम आणि समाज माध्यम याच्यावर काहीतरी रेग्युलेटरी बंधनं असली पाहिजेत. विशेषतः पोस्ट ट्रूथ, फॅक्ट चेकिंग, त्याच्यातनं समाज मनावर होणारा परिणाम, त्यातनं आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम, त्याचे गंभीर परिणाम जे काही आपल्या समोर येतात, त्याच्यानंतर थोडीफार तरी काही ना काहीतरी बंधनं आपणच स्वतःला घालून घेतली तर फारच बरं होईल. पण मला वाटतं की रेग्युलेशन्सची गरज आहे. आता जाता जाता एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना पत्रकारिता किंवा पॉलिटिकल अॅनालिस्ट यामध्ये जर करिअर करायचं असलं तर महाराष्ट्रामध्ये कुठे करायला पाहिजे, किंवा कारण की आता बरेच जण ऑफर करतात, तुम्ही सांगितलं तशा प्रकारे की त्यात जाऊन तुम्हाला फक्त डिग्री मिळतात काही ठिकाणी, तर नॉलेज मिळत नाही. तर त्यांनी कारण की पुढचे कुणी असं करायचं असेल तर फसू नये, तर तुम्हाला काय वाटतं कुठे करायला पाहिजे किंवा काय काय पर्याय उपलब्ध आहे? जर्नलिझम करायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात आधी तुम्ही प्लॅटफॉर्म ठरवा. प्लॅटफॉर्म ठरल्यानंतर त्या प्लॅटफॉर्मचं एक स्ट्रक्चर असतं, ऑपरेशनल स्ट्रक्चर. म्हणजे जसं पेपरला बातमीदार असतो, त्याच्यावर उपसंपादक असतो, उपसंपादकाच्या वर आणि काही सिनियर सहसंपादक, वृत्त संपादक, न्यूज एडिटर ज्याला म्हणतात, आणि मग त्याच्यावर एडिटर. तर ही पूर्ण एक साखळी असते, ऑपरेशनल साखळी. त्याच्यामध्ये मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठं काम करायचंय. मग तसं डिजिटलची असते, कॉपी एडिटर असतात, डेस्क असतो तिथे पण, टेक्निकल काही टीम्स असतात. डिजिटलमध्ये सोशल मीडियाची स्वतंत्र टीम काम करते, डिजिटलमध्ये युट्यूबची स्वतंत्र टीम काम करते, फॉर्मल मीडिया हाऊसेसमध्ये म्हण. प्रोड्युसर्स असतात, टीव्ही मध्ये पण तसंच असतं, बातमीदार असतात, सबज असतात, प्रोड्युसर्स असतात चॅनलवर. तर तुम्ही आधी पूर्ण ऑपरेशनल सिस्टीम समजून घ्या. त्या ऑपरेशनल सिस्टीम मधला करिअर पाथ बघा. म्हणजे बऱ्याच वेळा बातमीदार होणं लोकांना आवडतं, अँकर होणं लोकांना आवडतं, कारण तुम्ही फ्रंट फेस असतात. पण करिअर ग्रोथ जर हा डेस्कला आणि त्यांना जास्त असेल तर मग हे कुठे शहाणपणाचंही तुम्ही बातमीदारीमध्ये अडकून राहणं. त्यामुळे मला वाटतं की करिअर पाथ काय आहे, करिअर ग्रोथ काय, मग त्याच्यामध्ये पदाची ग्रोथ असते, पैशांची ग्रोथ असते, प्रतिष्ठेची ग्रोथ असते, हे थोडं समजून घेऊन निर्णय घेतला तर त्यातली जी काही सस्य होलपट असते, मग वर्षानुवर्ष मी बातमीदारी करतोय, मला पगार नाही, आणि ही सगळी फ्रस्ट्रेशन मग नंतरचं जे येणारं असतं ते टाळता येतं. हा पहिला भाग मला वाटतो की ऑपरेशनल सिस्टीम समजून घ्यायला पाहिजे. पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टच्या बाबतीमध्ये पण मला असं वाटतं की सोशल मीडियाची पोस्ट लिहिण्यापासून तर निवडणुकीचा आराखडा तयार करण्यापर्यंत खूप वास्ट स्कोप आहे या क्षेत्राचा. पण बऱ्याच मला वाटतं की याच्यातला सगळ्यात मोठा स्कोप जो आहे ना तो पॉलिसी स्टडीज मध्ये आहे, की शेवटी राजकारणी काय करतायत तर ते धोरणं ठरवतायत, आणि त्या धोरणांसाठी मग त्याच्यावर काही थिंक टँक्स काम करतात, त्याच्यासाठी रिसर्च केला जातो प्रॉपर. आपण कॉर्पोरेटच्या याच्यात त्याला मार्केट रिसर्च म्हणतो, काही ठिकाणी त्याला माइंड मॅपिंग म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला सेंटिमेंट अनालिसिस म्हटलं जातं. त्याच्यासाठी लागणारी कौशल्य पूर्ण वेगळी आहेत. फक्त निवडणुकीचा डेटा हँडल करणारी कौशल्य पूर्ण वेगळी आहेत, निवडणुकीचा मीडिया हँडल करणारी कौशल्य पूर्ण वेगळी आहेत. त्यामुळे तुमचा कोअर इंटरेस्ट काय ते आधी समजून घ्या. तुम्हाला काय काम करायचंय,
तुम्हाला फक्त नेत्यांबरोबर 4 फोटोज पोस्ट करायचे असतील आणि त्यातनंच एक वलय, बऱ्याच वेळा ना ह्या दोन्ही क्षेत्रातले निर्णय हे प्रसिद्धीच्या वलयाभोवती जास्त घेतले जातात. आणि लोकांना असं वाटतं की याच्यात प्रचंड पैसा आहे आणि फेम आहे, पण तसं नाहीये. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांचे चेहरेही लोकांना माहिती नाहीयेत आज, अँड दे आर द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल ऑफ बोथ द सेक्टर्स. तर मला वाटतं की तुम्हाला काय हवंय हे तुम्ही ठरवलं ना की मग या दोन्ही क्षेत्रातलं तुमचं करिअर ठरवा, ऑपरेशनल सिस्टीम समजून घ्या आणि मग त्याच्यासाठीची बेसिक कौशल्य, शिक्षण ते सगळं करून त्याच्यामध्ये प्रवेश करा. म्हणजे मग ग्लॅमर पाहिजे की ग्रोथ पाहिजे हे ठरवायचं आधी. हा, ग्रोथ मध्ये तुम्हाला ग्लॅमर मिळेल, फक्त घाई जी होतीये ना ग्लॅमर मिळवायची तिथे गल्लत होते. तुम्ही उघडला वेळ दिला आम्हाला, एक सोसायटी, जर्नलिझम, त्यानंतर राजकारण समजून घेण्यासाठी जे काही मदत केली त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. थँक्यू.